नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की आजचे सोयाबीनचे दर काय होते. कुठे सोयाबीनला जास्त भाव तर कुठे सोयाबीनला कमी भाव मिळाला आहे. सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाजार समित्या, कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सोयाबीनचे बाजार भाव आजचे आपण इथे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम बघूयात अहिल्यानगरमध्ये कमीत कमी दर 3,800 रुपये, तर जास्तीत जास्त दर 4,200 रुपये. सर्वसाधारण दर हा 4,000 होता. शहादामध्ये कमीत कमी दर 4,025, तर जास्तीत जास्त दर 4,208 आणि सर्वसाधारण दर 4,025 इतका होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयाबीनचा कमीत कमी दर 3,600, जास्तीत जास्त दर 4,100 आणि सर्वसाधारण हा 3,850 इतका दर होता. सिल्लोडमध्ये सोयाबीनचा दर कमीत कमी 4,000, जास्तीत जास्तही 4,000 आणि सर्वसाधारणही 4,000, म्हणजे सिल्लोडमध्ये मध्ये 4,000 रुपये सोयाबीन ही चालू आहे. कारंजामध्ये सोयाबीनचा कमीत कमी दर 3,375, ते जास्तीत जास्त दर 4,240 आणि सर्वसाधारण दर 4,100, म्हणजे जवळपास 4,000च्या जवळपास सोयाबीन हे जात आहे. रिसोड मध्ये कमीत कमी दर 3,770, तर 4,140 हा जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर 3,950, हे जवळपास 3,950च्या जवळपास इथे सोयाबीन जात आहे. तुळजापूरमध्ये कमीत कमी दर 4,150 आणि जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर सारखाच आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मोर्शीमध्ये 3,700 हा कमीत कमी दर आहे, तर जास्तीत जास्त दर हा 4,150 आणि सर्वसाधारण दर 3,925 इतका आहे. हातामध्ये कमीत कमी दर 3,971, ते जास्तीत जास्त दर 4,200 आणि सर्वसाधारण 4,151 इतका आहे. अमरावतीमध्ये कमीत कमी दर 3,950, जास्तीत जास्त दर 4,190, सर्वसाधारण दर 4,070 इतका आहे. जळगावमध्ये कमीत कमी दर 3,900, तर सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर हा 3,900 इतकाच आहे. नागपूरमध्ये 3,600 हा कमीत कमी दर आहे, तर जास्तीत जास्त दर 4,116 आणि सर्वसाधारण दर हा 3,987 इतका आहे. हिंगोलीमध्ये 3,805 हा कमीत कमी दर आहे, तर जास्तीत जास्त दर हा 4,300 आणि सर्वसाधारण दर हा 4,000 इतका आहे. मेकरमध्ये कमीत कमी दर 3,400, तर जास्तीत जास्त दर 4,300 आणि सर्वसाधारण दर हा 4,000 इतका आहे. मित्रांनो, हे होतं सोयाबीन दराबाबतचं आजचं अपडेट. भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.